नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी काकडी लागवड या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर हवामान उष्ण असतं, कोरडे हवामान असतं। हे हवामान पीक वाढीसाठी उत्तम आहे। पाण्याचा उत्तम निचरा होणारी जर मध्यम ते भारी जमीन असेल तर या पिकास योग्य आहे। काकडी लागवडीसाठी मातीचा पीएच 6 ते 7 दरम्यान असला पाहिजे आणि उच्च तापमानात त्याची लागवड चांगली आहे। हा थंडी सहन करू शकत नाही काकडी हे पीक। काकडी लागवड शक्यतो उन्हाळ्यातच करावी। लागवडीचा हंगाम जर बघितला तर आपण मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असे 5 महिने या महिन्यामध्ये आपण काकडी या पिकाची लागवड करू शकतो। त्याच्यानंतर बियाणे जर बघितलं तर 1 एकर लागवडीसाठी हायब्रिड काकडीचे बियाणं 200 ग्रॅम बियाणं लागणार आहे। काकडीच्या जाती जर बघितल्या तर सोलोनी ही शाईन सीड्स कंपनीची व्हरायटी आहे। रंग तिचा फिकट हिरवा आहे। पहिली काढणी 35 ते 40 दिवसादरम्यान होते। तिन्ही हंगामात घेता येणारं रोगप्रतिकारक्षम असं वाण आहे। जास्त टिकवण क्षमता याची आहे। त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी आहे नामधारी सीड्सची NS 404। तर रंग फिकट हिरवा आहे। पहिली काढणी 30 ते 35 दिवसादरम्यान होणार आहे। त्याच्यानंतर फळाची लांबी 25 ते 28 सेंटीमीटर आहे। फळाचे वजन 200 ते 220 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर अधिक उत्पादन देणारं वाण आहे। जास्त टिकवण क्षमता असलेलं वाण आहे। त्याच्यानंतर मालिनी सेमिनिस या कंपनीचं वाण आहे। रंग फिकट हिरवा आहे। पहिली काढणी 40 ते 45 दिवसादरम्यान होणार आहे। फळाची लांबी जर बघितलं तर 19 ते 22 सेंटीमीटर आहे। फळाचे वजन जर बघितलं तर 200 ते 250 ग्रॅम आहे। रोगप्रतिकारक्षम असं वाण आहे मालिनी सेमिनिस। त्याच्यानंतर तिसरी व्हरायटी आहे ती जिप्सी पिरॅमिड या कंपनीचं वाण आहे। चौथं वाण आहे आपण सांगतोय ते जिप्सी पिरॅमिड या कंपनीचं। फिकट हिरवा पांढऱ्या रेषा असलेला रंग आहे त्याचा। पहिली काढणी 45 ते 50 दिवसादरम्यान होणार आहे। फळाची लांबी जर बघितली तर 18 ते 20 सेंटीमीटर आहे। फळाचं वजन 200 ते 250 ग्रॅम आहे आणि चांगली टिकवण क्षमता त्याची आहे। त्याच्यानंतर क्रिश हे वाण आहे VNR या कंपनीचं। रंग आकर्षक हिरवा रंग आहे आणि पहिली काढणी 45 ते 50 दिवसादरम्यान होणार आहे। फळाची लांबी 15 ते 17 सेंटीमीटर आहे। अधिक उत्पादन देणारं जात आहे। लवकर फळधारणा होते त्याची। त्याच्यानंतर काकडीची लागवड कशा पद्धतीने करायची। लागवड करत असताना शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यायचे आहेत। एक वखरणी द्यायची आहे आणि शेतात चांगले कुजलेले 20 ते 30 गाड्या शेणखत प्रति एकरी टाकायचं आहे। लागवड करताना बेडवर लागवड करायची आहे। शिफारशीप्रमाणे रासायनिक खते भरून रासायनिक खताने बेड भरून घ्यायचा आहे। बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर आहे, कारण त्यामुळे तानाचा बंदोबस्त होतो आणि मातीतील ओलावा टिकवण्यास मदत होते। 2 ओळीतील अंतर 5 ते 6 फूट असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बेडच्या पृष्ठभागाची रुंदी 3 फूट ठेवून 2 बेड मधील चालण्याचा रस्ता 50 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटरचा ठेवायचा आहे। उंची 40 सेंटीमीटर ठेवायची आहे। 2 रोपांतील अंतर 2 फूट ठेवून त्या जागी 1 किंवा 2 बिया टोकायचे किंवा रोप लागवड करायचे। काकडी लागवड करण्याच्या पहिले संपूर्ण बेड ओले करून घ्यायचा आहे। लागवडीनंतर 1 महिन्यानी काठ्याचा आधार देऊन आपल्याला बांधणी करायची आहे। त्याच्यानंतर वेलीची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यासाठी अशा 2 ते 3 नायलॉन बारीक दोरी घेऊन आपल्याला पद्धतीने नियोजन करायचं आहे। मार्केटमध्ये बारीक नायलॉन जाळी उपलब्ध आहे, ती वापरली तरी चालते। काकडी लागवड झाल्यावर 25 ते 30 दिवसानंतर जर झाडाच्या खाली गवत असलं तर ते तुम्ही काढून टाकायचं आहे। झाडाला फळे लागल्यावर फळाचा संपर्क मातीशी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। खत आणि पाणी व्यवस्थापन करत असताना काकडी पिकास आपल्याला 50 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यायचं आहे। लागवडीनंतर 1 महिन्याच्या नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यायचा आहे आणि
युरिया 23 किलो, 10-26 65 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो, दाणेदार गंधक 12 किलो, निंबोळी पेंट 100 किलो आणि सूक्ष्म पोषक खत 10 किलो आणि सेंद्रिय एन्झाईम प्रति एकरनुसार बेड भरून घ्यायचा आहे या पद्धतीनं. आणि पुढील खतांचा डोस विद्राव्य खतामधून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पावसाळ्यात 8 ते 10 दिवसाने पाणी द्यायचं आहे. नसेल उन्हाळ्यात असेल तर 4 ते 5 दिवसाच्या दरम्यान पाणी द्यायचं आहे. त्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव एक काकडी पिकावर जास्त प्रमाणात आढळतो. प्रामुख्याने बघितलं मावा ही कीड आपल्याला रस शोषक आहे. वेली निस्तेज होतात, पिकांची वाढ खुंटते. जर मावा या पिकेचा किडाचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकावर होत असेल तर याच्यासाठी धनप्रीत 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. धनप्रीतमध्ये जर बघितलं तर ॲसिटामामिप्रिड 20% हा घटक आहे, जो की मावा या किडीसाठी उत्तम रिझल्ट देणारा औषध आहे. त्याच्यानंतर पांढरी माशी ही पानांतील रस शोषण करून व्हायरस रोगाचा प्रसार करते. पांढरी माशी नियंत्रणासाठी उलाला 6 ग्रॅम आपल्याला प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर तिसरी कीड आहे तुडतुडे. तुडतुडेचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला काकडी पिकावर दिसतो. पानांची रस शोषून घेण्याचं काम ती करते. याच्यासाठी तुडतुड्यांसाठी डायमिथोएट म्हणजे रोगर 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपाला वापरायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपण इमिडा 17.8% घेऊन आपण 10 मिली प्रति 15 लिटरच्या पाण्याला घेऊन फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाने खाणारी आळी व फळातील आळी, पाने खाणारी आळी आणि फळांच्या आत तयार झालेल्या आळीमुळे फळ वाकडे होते. नियंत्रणासाठी किडलेली फळे काढून टाकायची आहेत. धानुका कंपनीचं EM1 हे 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपण रोग व्यवस्थापन बघणार आहे. त्याच्यामध्ये काकडी पिकाचा डाउनी मिल्ड्यू हा रोग आपल्याला केवडा, जसं की आपण मराठीमध्ये त्याला केवडा म्हणतो, तर हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. पानाच्या खालील बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात. या रोगाचा नंतर प्रसार पानाचे देठ यावर होतो. दमट हवामानात हा रोग झपाट्याने वाढतो. त्याच्यानंतर नियंत्रणासाठी डायथेनियम 45 हे औषध आपल्याला 15 दिवसाच्या अंतराने 45 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पाण्याला घेऊन फवारणी करायची आहे. पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. वाळलेल्या अगर जुन्या पानांवरून सुरुवात होते. ढगाळ वातावरणात दमट हवामानात रोगाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. नियंत्रणासाठी रोको 10 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची. त्याच्यानंतर फळकूज सुद्धा आपल्याला काकडी या पिकामध्ये दिसते. फळे ओलसर जमिनीत टेकल्यास, अगर फळे पावसाळ्यात काढणीस आल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात दिसतो. नियंत्रण फळांचा जमिनीशी संपर्क थांबवायचा आहे. कॉपर ऑक्सिक्लोराइड ब्ल्यू कॉपर 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेऊन फवारणी करू शकता फळकूज आपल्याला दिसत असेल तर. याने सुद्धा उत्तम रिझल्ट तुमच्या काकडी याच्यावरती दिसणार आहे. त्याच्यानंतर मोझॅक व्हायरस हा सुद्धा जास्तीत जास्त काकडी पिकावर दिसला जातो. व्हायरस हा जी काय मावा किडा आहे याच्यामुळे प्रसार होतो. याच्यासाठी आरेवा ज्याच्यामध्ये थायोमिथाक्झाम 30% आहे, जे की 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला घेऊन तुम्ही फवारणी करू शकताय. आणि जर प्रतिबंधात्मक उपाय जर तुम्हाला मोझॅक व्हायरसवर करायचे असेल तर तुम्हाला 20 पिवळे निळे चिकट सापळे तुम्हाला एकरी लावायचे आहेत, ज्याच्यामुळे या व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव तो थांबवता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर काकडी या पिकाची काढणी आणि उत्पादन जर बघितलं तर काकडी पिकाची काढणी करताना फळे थोडी कोवळी असल्यास तोडायचे. यामुळे बाजारात काकडीला चांगला भाव मिळतो. काकडी पिकांची तोडणी 2 ते 3 दिवसामध्ये करणे आवश्यक आहे. काकडीचे उत्पादन हे जाती आणि हंगामानुसार प्रति एकरी 100 ते 120 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकतं. या पद्धतीनं नियोजन करा, तुम्हाला जास्तीत जास्त फायदा काकडी हे पीक उन्हाळ्यामध्ये देऊ शकतं. आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला अजून कोणते पाहिजे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.